द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच गेल्या 4 ते 5 वर्षांपासून द्राक्ष लागवड क्षेत्र कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे। द्राक्ष लागवड क्षेत्र कमी होत असल्याने द्राक्ष बागायतदार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जाते। एकट्या नाशिक जिल्ह्यातच गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये तब्बल 4.5 ते 5 हजार हेक्टर द्राक्ष लागवड क्षेत्र हे घटलेलं आहे। कोरोना, नोटाबंदी, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षात द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्याचबरोबर खर्चाच्या तुलनेत मोबदला कमी मिळत असल्यानं शेतकरी आता द्राक्ष बागांऐवजी फुलशेती, इतर पिके घेण्याला प्राधान्य देतात। परिणामी द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून द्राक्षाचं उत्पादन हे कमालीचं घटलेलं आहे। तर राज्यात सुमारे 50,000 एकरवरील द्राक्ष लागवड कमी झाल्याची देखील माहिती समोर आलेली असून द्राक्ष उत्पादक संघटनेकडून ही पुष्टी देण्यात आलेली आहे।